नमस्कार. एक असा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलोय जो वापरून तुम्ही डायरेक्ट स्विंग ट्रेडिंग करू शकता. एक कंप्लीट फ्री सेटअप मी तुमच्यासाठी बनवलाय. 100 गोष्टींचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून एक असा सेटअप बनवला, त्याची लिंक बनवली. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त लिंकवर क्लिक करायचं आहे. मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो. इथं लिंक तुम्हाला पेस्ट करायची आहे. पेस्ट करता क्षणी हा स्क्रीनर तुमच्या समोर ओपन होईल. बिलकुल फ्री आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. एकदम फ्री आहे. तुम्हाला हवं त्यावेळी वापरू शकता, हवं तसं याला मॉडिफाय करू शकता. तुम्हाला जशा प्रकारे यावर ट्रेड घ्यायचे आहे, तुमचा सेटअप तुम्हाला जसा बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकता. या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगतोय ते फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही. जे काही स्टॉक दिसत आहेत हे स्क्रीनरवरून आलेले स्टॉक आहेत, रिकमेंडेशन देत नाहीये. याला दरवेळी म्हणजेच उद्या परवा जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवाल तेव्हा रन स्कॅन यावर असं क्लिक करायचं. जसं जसं तुम्ही क्लिक करत जाल पुढे जाऊन वेगवेगळ्या दिवशी खाली तुम्हाला वेगवेगळे स्टॉक दिसत जाणार, कारण प्रत्येक वेळी या फॉर्म्युलानुसार वेगवेगळे स्टॉक पिक केले जाणार डिपेंड ऑन व्हेरियस कॉम्बिनेशन जे आपण ऑलरेडी यामध्ये सेट करून ठेवलेत. माझ्यासमोर ही लिस्ट ओपन होते. आता या लिस्टपैकी कोणत्याही स्टॉकवर मी क्लिक करतोय. बेसिकली मी जो फिल्टर लावलाय 100 कोटीचा मिनिमम मार्केट कॅप असायला पाहिजे, जेणेकरून पेनी स्टॉक वगैरे यामध्ये येणार नाहीत, याची मी खबरदारी घेतली. आता कामधेनू व्हेंचर्स या कंपनीवर मी क्लिक केलं. इथं एक आहे, याच्यावर मी क्लिक केलं. मल्टिपल क्लिक्सही मी अशा प्रकारे करू शकतो. हे सगळे स्टॉक ऑटोमॅटिकली बाजूला ओपन होत आहेत, तुम्ही बघू शकता. आता यामधला कुठलाही स्टॉक मी ओपन करू शकतो अशा प्रकारे आणि चेक करू शकतो नेमकं यामध्ये काय सुरू आहे. अशा प्रकारे क्लिक करा. हे वेगवेगळे स्टॉक तुम्हाला दिसतील. या स्टॉकमधला नेमका कुठला स्टॉक तुम्हाला चूज करायचा आहे दॅट इज अप टू यू. आता बघा, एक सिंपल स्टॉक माझ्या समोर दिसतोय ज्याचं नाव आहे ओबेरॉय रिअल्टी. आता यामध्ये एक ट्रॅक्शन येण्याचे चान्सेस मला क्लिअरली दिसत आहेत. बरेच फंडे यामध्ये आपण सेट केलेले आहेत. त्याच्याबद्दल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी डिटेलमध्ये बनवू शकतो. तो पण मी तुम्हाला बनवून सांगेन की हे कसं बनवलं, याच्यामध्ये काय लॉजिक होतं, कशा प्रकारचं लॉजिक आपण वापरलं आणि का हा स्क्रीनर इफेक्टिव्हली काम करू शकतो आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत. बेसिकली आता मी एवढंच काम करणार आहे की जर समजा मला या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची असेल तर आज मला हा रिकमेंडेशनला आला, सो दॅट मी इथं बाय करणार आहे. दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर रेंज बाउंड होऊ शकतो, आपण काही करणार नाही त्या केसमध्ये. दुसरी गोष्ट, मार्केट फास्ट वर जाऊ शकतं. फास्ट वर जाऊ शकतं याचा अर्थ मला माझं टार्गेट मिळू शकतं. पण कदाचित जर मार्केट खाली जात असेल तर त्या केसमध्ये जर मार्केट खाली गेलं तर माझा SL हिट होणार. म्हणजेच बाय लेवल तर मला कळाली. आज मला माझ्या स्क्रीनरने हा दाखवला बाय करण्यासाठी, याचा अर्थ मी बाय करणार आहे. पण बाय केल्यानंतर टार्गेट आणि SL या दोनही गोष्टी मला माहिती असायला पाहिजेत आणि जर त्या नसल्या वाट लागू शकते. सो या दोन गोष्टीवर तुमचा प्रचंड फोकस असायला पाहिजे. एक्झॅक्ट आकडे काय असतील यावर थोडंसं मी विचार करणार. सो दॅट आता बघा, लॉजिक थोडंसं लावावं लागेल. फिक्स्ड असं काही डोक्यात धरून चालू नका की मी जर इथं बाय करतोय तर कुठे टार्गेट लावणार, कुठे स्टॉप लॉस लावणार. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. 1750च्या आसपास आत्ता हा ट्रेड करतोय. जर समजा याची प्राइस 1750 रुपये असेल तर मी याच्या 5 ते 10% सुद्धा SL लावू शकतो. पहिला आपण चर्चा SLचीच करूया, कारण जोपर्यंत मला हे कळणार नाही की मी रिस्क किती रुपयांची घेतोय तोपर्यंत टार्गेट किती ठेवायचं हे क्लिअर होणार नाही. यालाच म्हटलं जातं रिस्क टू रिवॉर्ड रेशो. पहिली गोष्ट ही तर तुम्हाला क्लिअर आहे की आज मला स्क्रीनरमध्ये हा स्टॉक दिसला तर मी यामध्ये एंट्री घेणार. आत्ता जी प्राइस सुरू आहे त्याच्या आसपास कुठंतरी मी एंट्री घेणार. इथंपर्यंत मी क्लिअर झालो. नंतर 5 ते 10% वर SL जाऊ द्यायचा नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणजे जरी मी मॅक्सिमम 10% यामध्ये SL पकडला तर 175 रुपयांपेक्षा जास्त लॉस मी यामध्ये घेणार नाही. म्हणजे जर मी यातून 175 रुपये मायनस केले तर तो कुठे येऊ शकतो, अप्रॉक्सिमेटली 1600 रुपयाला. 1600 रुपये इज माय मॅक्स SL. याच्या खाली येत असेल तर प्रश्नच नाहीये, मी बिलकुल यामध्ये थांबणार नाही. ही एक स्ट्रॅटेजी झाली. अदरवाईज याचा जो मागचा स्विंग लो असेल इथं सुद्धा मी SL ठेवू शकतो. बाकी डिसिजन तुमचा असेल. आता हे जे सांगतोय, उद्या उठला लगेच वापरायला चालू केला, पैसे टाकले, लाखो रुपये जमा केले, इन्व्हेस्ट केले, नका करू. मी जी काही गोष्ट सांगतोय किंवा जगात कोणी काही गोष्ट सांगेल त्याचं बॅकटेस्टिंग तुम्ही करणं गरजेचं आहे. कोणीतरी सांगतो म्हणून काहीतरी करायला जायचं नाही. आता तुम्ही काय करणार, बॅकटेस्टिंग करणार. यामधले 2, 5, 10, 15, 20, 25, 30, 50 स्टॉक घेणार. रोज 2-3, 2-3, 2-3, 1-2, 1-2 असं करत तुम्ही स्टॉक घेऊ शकता, फाइंड आउट करू शकता. मग त्याचं टार्गेट आणि SL
पेपरवर लिहायचं, ट्रेड बिलकुल करायचा नाही. 1 महिना, 2 महिने, 3 महिन्यापर्यंत याची प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर याला प्रॅक्टिकली वापरात घेऊ शकता. बिफोर दॅट बिलकुल नादी लागू नका. आता कसं वर्क होतं हे पण मी तुम्हाला सांगतो. मी काय ठरवलं, मॅक्सिमम 10% लावीन, किंवा काही लोक म्हणतील 5%चा एसएल लावीन, काही लोक म्हणतील मागचा जो स्विंग लो आहे तो इथं मी एसएल लावणार आहे. जस्ट इमॅजिन जर याचा एसएल इथं कुठेतरी दिसत असता 1500 रुपयांच्या आसपास स्विंग लो, आणि तुम्ही ठरवलंय की मागचा जो लो असेल तो माझा एसएल असेल, तर या केसमध्ये 1500ला एसएल लावायचा नाही. हा तुमच्या सेटअपमध्ये बसत नाही. हा ट्रेड तुम्ही सोडून द्यायचा. याच्या मागे रिझन काय, जर माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो माझ्या फेवरमध्ये नसेल तर तिथं ट्रेड न केलेलं कधीही चांगलं. कारण बरेच सारे स्टॉक येतात, 20, 25, 30, 50, 100 पर्यंत स्टॉक कधी कधी येतात. एवढे सगळे स्टॉक असताना एखाद्या चुकीच्या स्टॉकमध्ये एक्स्ट्रा रिस्क घेऊन ट्रेड करण्यामध्ये काहीही पॉईंट नाही. म्हणजे मला इथंपर्यंत कळालं की मी रिस्क किती घेतोय. आता प्रश्न आहे तो रिवॉर्डचा. रिवॉर्ड जो आहे किंवा टार्गेट जे आहे ते ॲटलिस्ट 10%च्या आसपास असायला पाहिजे, किंवा जो हाय असेल त्याच्या आसपासचा असायला पाहिजे. मग या केसमध्ये तो किती जातो, 1930-40च्या आसपास जातो, 1950च्या आसपास जातो. सो याचाच अर्थ 1700, 1800, 1900 जवळपास 200 रुपयांचा आपण टार्गेट इथं पुढं लावतोय. याचा अर्थ जर माझे पैसे गेले तर मॅक्सिमम किती जाऊ शकतात. जर तुम्ही इथं लोला एसएल लावला असेल तर 1650च्या आसपास, म्हणजे 100 पॉईंटची मी रिस्क घेतोय आणि 200 पॉईंटचा रिवॉर्ड घेतोय. जर मी 165 किंवा 170, 175 पॉईंटची रिस्क घेतोय तरी सुद्धा त्याच्या बदल्यात मी 200 पॉईंटचा रिवॉर्ड घेणार आहे. आता यात 1-2 मजेदार गोष्टी अजून मला तुम्हाला सांगायच्या आहेत. होऊ काय शकतं, लॉसेस पण होऊ शकतात. आता इमॅजिन करा काही वेळेला आपले लॉसेस झाले. मी याला थोडंसं डिलीट पण करून टाकतो, यामधून आपल्याला क्लॅरिटी अजून बेटर येईल. बाकी स्टॉक पण मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे. जस्ट इमॅजिन जेव्हा जेव्हा त्यांचे हाईज ब्रेक होतात ना, या हाईजला ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये कधीही शार्प मुवमेंट येत असते. याचा अर्थ आपण थोडंसं अजून त्याला पुश करू शकतो आपल्या टार्गेटला. ते कसं मॉडिफाय करायचं हे सांगतो. पहिला सेटअपनुसारच काम करायचं, म्हणजे मी इथं एसएल लावला किंवा इथं एसएल लावला आणि हे माझं टार्गेट लावलं, बाकी जास्त डोकं लावायला जायचं नाही. जसं जसं सेटअप तुम्हाला चांगला क्लिअर होत जाईल तसं तसं तुम्ही अजून टार्गेट मोठे ठेवू शकता, प्रॉफिट राईड करू शकता, 50% क्वांटिटी सेल करायच्या, अजून 50% क्वांटिटी ट्रेल करत पुढे जायचं. या सगळ्या गोष्टी आहेत. बट आता लक्षात घ्या, इथं काहीही केलं ना 50% तरी ॲक्युरेसी यायला पाहिजे, हे तर तुम्हाला मान्य असेल. म्हणजे मी ट्रेड केलेल्या टोटल ट्रेड्सपैकी 5 ट्रेड फेल गेले आणि लॉस देऊन 5 ट्रेड प्रॉफिट देतील. इथंपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे. तरी सुद्धा ओव्हरऑल मी पूर्ण महिन्यामध्ये मी प्रॉफिटमध्येच असेन, एवढा खराब माझा सेटअप असला तरी सुद्धा. म्हणजे मला काय सांगायचं आहे की ॲक्युरेसी 80-90%ला जायची गरजच नाही आहे. भले 50% ॲक्युरेसी आली, निम्मे ट्रेड प्रॉफिटमध्ये, निम्मे ट्रेड एसएलकडे गेले तरी सुद्धा मी ओव्हरऑल चांगलं प्रॉफिट कमवू शकतो. याच्या मागे रिझन हे आहे की माझा जो एसएल आहे ना, फॉर एन एक्झाम्पल तो 100 रुपयांचा असेल, पण जे टार्गेट आहे ते 200चं असेल किंवा 150चं असेल. समजा 10 वेळा इथं लॉस होतोय मला, तर तो लॉस असेल 1000 रुपयांचा, गुणिले 10 करणार ना. इथं समजा मला 10 वेळा प्रॉफिट झालं तर इथं जो प्रॉफिट असेल तो माझा 2000 रुपयांचा असेल. म्हणजेच इथं मी 1000 प्रॉफिटमध्ये असणार ॲज कम्पेअर्ड टू लॉस. म्हणून म्हणतोय की सेटअप परफेक्ट असायला पाहिजे, नंतर तुम्ही हळूहळू त्याला मॉडिफाय करत जाऊ शकता. इतर कुठल्या तरी स्टॉकचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सेम दुसरा स्टॉक मी तुम्हाला दाखवतोय. हा एक स्टॉक इथं मला दिसतो. आता यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं चांगलं लॉजिक लावायचं आहे, थोडासा सेटअप अजून बेटर बनवायचा आहे, तर तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. अशा प्रकारची एक ट्रेंड लाईन मी इथं ड्रॉ करून ठेवेन आणि डिसिजन मी काय घेणार, जोपर्यंत याचा प्रॉपर ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही. म्हणजेच जोपर्यंत हा व्यवस्थित याला ब्रेकआउट करत नाही, कदाचित काय होऊ शकतं, हा इथून खाली जाऊ शकतो. आता इथून खाली जाणं हा सुद्धा एक खूप चांगला स्ट्रॉंग सेटअप बनू शकतो. त्याच्याबद्दल मी आत्ता बोलणार नाहीये. नेक्स्ट पार्टमध्ये आता तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही या व्हिडिओमध्ये विचाराल, त्याला मी पुढच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. कमेंट करायचं आहे पार्ट 2 आणि डॅश करून तुमची जी काही शंका असेल ती तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. राईट, या व्हिडिओला तुमचं सगळ्यांचं प्रेम मिळायला पाहिजे, प्रत्येकाच्या लाईक यायला पाहिजे. 10,000 लाईकचं टार्गेट आपण ठेवतोय आणि हा व्हिडिओ व्हायरल गेलाच पाहिजे, कारण खूप मेहनत घेतली मी तुमच्यासाठी. सो याच्या ब्रेकआउटला आपण एंट्री घेतोय. इथंपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची. म्हणजे मी अजून थोडासा सेटअप माझा स्ट्रॉंग बनवला. ज्यावेळी हा रिव्हर्स येण्याचा प्रयत्न करेल, म्हणजेच इथं मी एसएल लावू शकतो किंवा इथं सुद्धा लावू शकतो, हे तुमच्यावर अवलंबून असेल. किंवा असं करू शकता, इथं 50% क्वांटिटी काढा, इथं 50% क्वांटिटी काढा. जर तुम्ही 1000 क्वांटिटी याच्या बाय केले असतील तर पहिला या लेवलला मी 500 क्वांटिटी सेल करणार आणि इथं आलं तर 500 क्वांटिटी सेल करून टाकणार, असंही करू शकता.
अदरवाईज ॲट अ टाइम सगळ्या क्वांटिटी इथं किंवा इथं ॲज यू विश. मोठा असेल पाहिजे थोडंसं अजून खाली जाऊ शकता, छोटा असेल पाहिजे इथंपर्यंत येऊ शकता. डिपेंड ऑन स्टॉक असेल. शेवटी तुम्हाला मल्टिपल स्टॉकना ऑब्झर्व करावं लागेल आणि त्याप्रमाणे एसएल ठेवावं लागेल. कुठल्याही प्रकारे असा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे किंवा कुठलाही थंब रूल नाही आहे की असंच व्हायला पाहिजे. आता असा जो स्टॉक बऱ्याच दिवसापासून एका रेंजमध्ये बसलाय ना, तो हेवी ब्रेकआउट देतो आणि फास्ट मूव्ह देत असतो. सो अशा स्टॉकमध्ये खूप हेवी टार्गेट्स वगैरे येऊ शकतात. आता इमॅजिन करा, हा 110च्या आसपास आहे. जेव्हा हा 140 150ला जाईल याचा अर्थ मोर दॅन 40% तुम्हाला इथं प्रॉफिट झालेलं दिसेल. आणि जेव्हा ब्रेकआउट देईल तेव्हा तर तो थांबणार नाही, अजून मोठं रॉकेट होऊ शकतो. सो लॉजिक क्लिअर असायला पाहिजे. मी तर ट्रेड का घेतोय, कशासाठी घेतोय, टार्गेट काय आहे, स्टॉप लॉस काय आहे, कुठल्या थॉट प्रोसेसने मी यामध्ये एंट्री घेतलेली आहे, हे थोडंसं तुम्ही क्लिअर केलं असेल ना, तर डेफिनेटली मार्केटमधून चांगला पैसा निघतो. अजून एखादा स्टॉक आपण बघूयात. हा बघा, इथं खूप सारे सर्किट दिसतात. मी अशा स्टॉकच्या नादी लागणार नाही, मी त्याला सोडून दिलं. हा स्टॉक बघा, बरेच दिवस झालं रेंज बाउंड आहे आणि रेंज बाउंड असल्यामुळे यानं इथं एक ब्रेकआउट सुद्धा दिलेला आहे. ब्रेकआउट देऊन तो आता रिटेस्ट करून सस्टेन करतोय वरच्या लेवल, याचा अर्थ याच्यामध्ये पोटेन्शियल चांगलं असू शकतं आणि तुम्ही त्याला युटिलाइज करू शकता आफ्टर प्रॉपर ब्रेकआउट्स. हा एक स्टॉक बघितला तर एक चांगला व्हॉल्यूम आलेला मला इथं पाहायला मिळतोय. आता ही कॅन्डल मी जर तुम्हाला झूम करून दाखवली तर कन्सेप्ट क्लिअर होईल की व्हॉल्यूम म्हणजे काय. अचानक एक मोठी कॅन्डल बनते, याचा अर्थ हा व्हॉल्यूम इथं आलेला आहे. आता इथं सुद्धा एक चॅनल बनतोय. जोपर्यंत याच्या प्रॉपर लेवल्स ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत चांगलं ट्रॅक्शन आलंय असं म्हणता येत नाही. आता मल्टिपल गोष्टींची याला साथ पण मिळते, लाईक दिस असंही होऊ शकतं, किंवा याला थोडंसं तुम्ही लेगला या असं एक्सटेंड करून असंही बघू शकता, किंवा याच्या पुढे जाऊन आता एक जस्ट यानं सेटअप कंप्लीट केलेला आहे याला असंही तुम्ही बघू शकता. सो मल्टिपल गोष्टी आहेत. आता याला प्रॉपरली हा ब्रेकआउट देऊन चांगल्या प्रकारचे टार्गेट देतो का हे पण तुम्हाला बघावं लागेल आणि याच्या स्विंग लोला आपण एसएल ठेवून काम करू शकतो. अशा प्रकारे मल्टिपल स्टॉक्स, कुठलाही स्टॉक असू दे, तुम्ही बघायचा, त्याच्या चार्टचं अनालिसिस करायचं आणि त्याप्रमाणे त्यामध्ये एंट्री घ्यायची. बरेच स्टॉक आता तुम्हाला हे रेंज बाउंड यामधून ऑटोमॅटिकली फाइंड आउट होणार आहेत. सिंपल अगेन इथं सुद्धा एक ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचा आपल्याला मौका मिळतोय, तोही तुम्ही ड्रॉ करू शकता. प्रॉपर ब्रेकआउटची वाट बघू शकता. छोटे छोटे चांगले स्टॉक 90 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये या रेंजमधले, कारण तुमची तक्रार असते सर छोटे स्टॉक सांगा. हा अगेन 50 रुपयांचा स्टॉक आहे. इथं सुद्धा एक हेवी व्हॉल्यूम आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा व्हॉल्यूम फक्त आलेला नाही आहे बरं का. एक मजेदार गोष्ट इथं ट्रेंड लाईन मी तुम्हाला ड्रॉ करूनही दाखवतो म्हणजे कन्सेप्ट अजून चांगल्या क्लिअर होतील. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालेला आहे आणि हा सगळ्यात चांगला आयडल सेटअप असतो. तो कसा वर्क होतो हे पण लक्षात घ्या. ट्रेंड लाईन तर सुरू आहे, यानंतर मार्केट कायम खालीच आहे ट्रेंड लाईनच्या. जेव्हा ब्रेकआउट झाला परत टेस्ट करून हा वर जाण्याचा प्रयत्न करतो, याचा अर्थ यापेक्षा आयडल आणि चांगला सेटअप दुसरा कुठलाच नसतो. कारण प्रयत्न केला पण याला हे तोडता आलेलं नाही आणि न तोडता आल्यामुळे हा परत वर जातोय. जसं या लेवल्स हा व्यवस्थित ब्रेक करेल माझी एंट्री बनते, इथं माझा एसएल बनतो आणि हा क्लिअरली अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. बेसिकली अजून डीपमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर मी एक लाईव्ह ट्रेडिंग कम्युनिटी नावाचा कोर्स लॉन्च केलेला आहे. हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता, लिमिटेड पिरियडसाठीच आहे. 1 ते 1.5 महिना अजून चालेल, त्याच्यापेक्षा जास्त बिलकुल चालणार नाही आहे, हे सुद्धा मी आधीच अनाऊन्स करतोय. जर तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह ट्रेड करायचं असेल लाईव्ह मार्केटमध्ये तर लवकरात लवकर या लिंकवर क्लिक करा. फक्त 2999 याची फी आहे, बिलकुल जास्त फी नाही. एखाद्या ट्रेडमध्ये पैसे निघून जातात. याचा फायदा कसा करून घ्यायचा हे आता तुम्ही ठरवायचं आहे. मी कशा प्रकारे ट्रेड करतो हे तुम्हाला तिथं पाहायला मिळेल आणि कम्प्लिटली इंडेक्सचा आणि काही स्टॉकचं अनालिसिस सुरू असतं, ते सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये. पहिला 1च तास. खूप जास्त ट्रेडिंग करत डोक्याला त्रास करून घेत बसायची गरज नसते. डीप लेवलला जाऊन आम्ही तिथं रिसर्च करून तुम्हाला लेवल्स दाखवत असतो, त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फक्त 1च महिना हा कोर्स किंवा 1.5 महिना मॅक्सिमम पुढे चालणार आहे. याचा ऍक्सेस तुम्हाला 1 महिन्याचा मिळणार आहे. बाकी सगळी माहिती त्यावर आहे किंवा हा नंबर आहे, कॉल करून माहिती घेऊ शकता. अजून एखादा स्टॉक जर बघायचं झालं तर अजून बऱ्या प्रमाणात खाली जाऊयात, केमिकल्समध्ये उतरूयात. इथं बघा, याला अजून थोडंसं पॉलिश करायचं आहे, थोडंसं डोकं अजून लावू शकतो. मी त्याच स्टॉकमध्ये ट्रेड करणार जो स्टॉक आता चांगल्या प्रकारे ग्रो होतोय, प्लस हे मला यातून कळालं, प्लस त्या सेक्टरची डिमांड पण चांगली आहे. आता फॉर एक्झाम्पल आता IT चांगला चालू आहे, रिअल इस्टेट चांगला चालू आहे, PSU चांगला चालू आहे किंवा PSE चांगला चालू आहे. अशा स्टॉकमध्ये आणि अशा सेक्टरमध्ये एंट्री घ्यायची. जेवढे कन्फर्मेशन जास्त आणि स्ट्रॉंग तेवढे तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. ज्या काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.